नमस्कार, जय श्रीराम सगळ्यांना, माझ्या मैत्रिणींना. तर स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर प्राजक्ता. तर आज मी तुमच्यासाठी अशा 5 पिशव्या सांगणार आहे, अशा 5 बॅग सांगणार आहेत, ज्या 2026 मध्ये आता सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. आणि त्या जर तुम्ही स्टिच केल्या तर त्यातून तुमचा बिझनेस नक्कीच ग्रो होईल. मी सगळ्या ज्या काही 5 पिशव्या तुम्हाला सांगणार आहे त्याचा मी अभ्यास करून, रिसर्च करून तुमच्यापर्यंत ही माहिती मी पोहोचवत आहे. तर तुम्ही ह्याच पूर्ण ज्या 5 बॅग्स आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या स्टिच करा आणि त्यातून तुमचा बिझनेस लवकर ग्रो करा. तर कोणत्या पिशवीला कोणतं कापड वापरायचं आणि त्या कशा स्टिच करायच्या याची संपूर्ण डिटेल मी तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझे मागचे व्हिडिओ नक्कीच आवडले असतील. त्यामध्ये मी सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की बॅग्स बनवताना कोणता कापड यूज करायचा, तुम्ही घरातून शून्य इन्व्हेस्टमेंट करून त्यातून कशी तुम्ही प्रॉफिट कमवू शकता, असे 2-3 व्हिडिओ मी मागचे अपलोड केलेले आहेत. ते तुम्हाला आवडले असतील आणि कमेंट तुमच्या येत आहे, त्याच्यावरून मला समजत आहे की ते व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत. त्याची माहिती जी मी तुम्हाला सांगत आहे ती तुमच्यासाठी यूजफुल आहे असं मला वाटत आहे. म्हणून मी आजचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी यूजफुल असेल असाच रिसर्च करून ही माहिती तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. तर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमची हे मैत्रीण तुमच्यासाठी असेच नवनवीन आयडियाज आणि क्रिएटिव्हिटीज घेऊन येणार आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा नक्की करा. तर चला मग तुम्हाला मी फर्स्ट बॅग जी सांगणार आहे ती आहे मल्टी पॉकेट बॅग्स. मल्टी पॉकेट बॅग्स तुम्हाला माहीत नसेल तर मी इथे तुम्हाला शो करते त्याचा इमेज. तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा भाजीपाला घेण्यासाठी एकच पिशवी नेतो, परंतु ती एक पिशवी नेल्याने त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या मिक्स होतात. तर आता तुम्हाला तशी पिशवी स्टिच न करता तुम्हाला त्यामध्ये मल्टी पॉकेट जे आहे ते स्टिच करायचे आहेत आणि तशा पिशव्या मार्केटमध्ये आणायच्या आहेत. तर त्या पिशव्या ज्या गृहिणी आहेत त्या नक्कीच विकत घेतील, कारण आपल्या सगळा भाजीपाला जो असतो ना तो सगळा मिक्स होऊन जातो. आणि तुम्ही जर पॉकेटवाली पिशवी स्टिच कराल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पॉकेटमध्ये वेगवेगळी भाजी ठेवता येते. तर अशा पिशव्या ज्या आहेत त्या आधीच मार्केटमध्ये आलेल्या आहेत, पण जास्त महिला त्या स्टिच करत नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही तशा पिशव्या स्टिच करून तुमचा बिझनेस जो आहे तो ग्रो करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला कोणता कपडा वापरायचा आहे, तर कपडा तुम्ही तुमच्या इथे जाड बेडशीट वगैरे असेल चांगल्यातली ती बेडशीट किंवा पडद्याचं कापड यूज करू शकता त्या पिशवीसाठी, कारण बाजाराला कधीही पिशवी जी आहे ना ती मजबूत असावी लागते. तर त्या पिशवीचा तुम्ही त्या कापडाचा तुम्ही नक्कीच उपयोग करा आणि त्यातून अशी पिशवी जी आहे ती स्टिच करा. कारण आता सध्या प्लॅस्टिक बंदी असं बरंच काही चाललेलं असतं, त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्लॅस्टिकची पिशवी वेगवेगळ्या भाजीसाठी मिळेलच असं नाही. त्यामुळे ही पिशवी तुमची मार्केटमध्ये नक्कीच चालेल आणि या पिशवीचा तुमचा बिझनेस नक्कीच ग्रो होईल. तर चला दुसरी पिशवी मी सांगते. दुसरी बॅग जी मी तुम्हाला सांगत आहे ती आहे स्लिंग बॅग. स्लिंग बॅग कशी असते, कुठे मार्केटमध्ये जायला किंवा प्रवासात कुठे जवळपास जायला जी आहे स्लिंग बॅग महिलांना खूप आवडते. त्याच्यामध्ये तुमचा एक मोबाईल किंवा तुमचे जे काही कार्ड्स वगैरे असतील ते थोडेफार पैसे असे ठेवून आपण ती कॅरी करू शकतो आणि कॅरी करायला पण इझी आहे. एका साईडला टांगली की ती आपल्याला हातात धरावी सुद्धा लागत नाही, ती सारखी हातात धरून चालावं लागत नाही. त्याच्यामुळे त्या बॅगला खूप डिमांड आहे, जी आहे स्लिंग बॅग. आणि ती दिसायला पण डिझायनर दिसते आणि स्टायलिश पण दिसतं. त्याच्यामुळे ती स्लिंग बॅग तुम्ही स्टिच करू शकता. तर स्लिंग बॅग स्टिच करायला तुम्हाला कोणतं कापड वापरायचं आहे, तर स्लिंग बॅग स्टिच करायला तुम्हाला पैठणी साडीचा कापड वापरायचा आहे किंवा तुमचे जे जुने कुर्ती वगैरे असतील ज्या तुम्ही जास्त यूज केलेल्या नसतात पण त्याच्यावरती प्रिंट खूप छान असते, तर त्या कापडाचा तुम्हाला उपयोग करायचा आहे स्लिंग बॅग बनवण्यासाठी. आणि स्लिंग बॅग बनवण्यासाठी फक्त 15 किंवा 20 मिनटं लागतात, पण ती मार्केटमध्ये खूप जास्त किमतीला विकली जाते, जी हँडमेड असते. तुम्ही जर तुमच्या प्रोडक्टचं चांगलं मार्केटिंग केलं तर तुम्हाला त्याची योग्य किंमत मिळेलच, ही मी तुम्हाला पूर्णपणे खात्रीशीर सांगत आहे. कारण ऑनलाईनसुद्धा याची मागणी खूप आहे. मिशोवरती तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती पण बघू शकता की तिथे सुद्धा सेल करतात हँडमेड वस्तू आणि त्याला किंमत खूप असते. तर तुम्ही तुमच्या प्रोडक्टचं मार्केटिंग चांगलं करा, तुम्हाला योग्य ती किंमत मिळेल.
मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही घरी बसून फक्त स्टिच करत असाल आणि त्याचं मार्केटिंग करणार नाही तर तुमचे प्रोडक्ट जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही. लोकांना समजणारच नाही की तुम्ही कशा प्रकारचे प्रोडक्ट स्टिच करता. तर त्याचं मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे आणि ते मार्केटिंग कसं करायचं हे मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही तो व्हिडिओ वॉच करा आणि त्यातून मार्केटिंग कसं करायचं तुमच्या प्रोडक्टचं ते नक्की बघा. तर मी तुम्हाला 2 बॅग्स आता सांगितलेलं आहे. एक आहे मल्टी पॉकेट आणि दुसरी आहे स्लिंग बॅग. या दोन्ही बॅग नंतर आपली तिसरी बॅग जी आहे ती आहे लंच बॅग. ऑफिससाठी लंच बॅग खूप जे लोक आहेत आता ऑफिसला वगैरे जाणारे किंवा बाहेर कामाला जाणारे ते लंच बॅगची जी पिशवी असते ती यूज करतात. तर ती तुम्ही स्टिच करू शकता आणि ते मार्केटमध्ये आणू शकता. तर बाहेरून जेवण मागवण्यापेक्षा घरून जेवण नेण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. डबा नेण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर त्यासाठी लोकांना जी लंच बॅग आहे त्याची गरज जास्तीत जास्त असते. तर तुम्ही ती सुद्धा स्टिच करू शकता. अगदी स्टायलिश पद्धतीने वॉटरप्रूफ पिशवी तुम्ही ती स्टिच करायची आहे आणि ती विकायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला कापड जो यूज करायचा आहे तो जीन्सचा कापड यूज करायचा आहे. जीन्सचा कापड जाड असल्यामुळे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पोतडी असते आपली ती जर टाकली तर ते वॉटरप्रूफ होणार आहे. तर त्याच्यानंतर तुम्हाला जर पोतडी टाकून स्टिच करायची नसेल तर तुम्ही कॅनव्हासचं कापडसुद्धा यूज करू शकता. तो जाड असतो, वॉटरप्रूफ असतो आणि त्याला अस्तर वगैरे लावायची गरज पडत नाही. तर तुम्ही त्या कापडाची सुद्धा छान पद्धतीने जे रेडीमेड बेल्ट येतात ते बेल्ट आणायचे, त्याला चेन लावायची, त्याला आतमध्ये सुद्धा एक पॉकेट ठेवायचं आहे बॉटल ठेवण्यासाठी किंवा एखाद्याला जर बाहेरून पॉकेट हवं असेल तर तुम्ही बाहेरून पॉकेट ठेवायचं आहे. जशी कस्टमरची डिमांड असते तशी तुम्हाला ती लंच बॅग जी आहे ती कस्टमाइज करून द्यायची आहे. कारण कस्टमर जर सॅटिस्फाईड झाले तर तुमचे प्रोडक्ट जास्तीत जास्त विकले जातील. त्यांची जशी डिमांड असेल तसं तुम्हाला त्यांना कस्टमाइज करून द्यायचे आहेत. पिशव्या वगैरे जे काही तुम्ही स्टिच करता ते कस्टमरच्या मनानुसार तुम्हाला स्टिच करून द्यायचं असतं. तर ही झाली आपली तिसरी बॅग. त्याच्यानंतर ती जी चौथी बॅग आहे किंवा पर्स आहे ती आहे पोटली बॅग. पोटली बॅग आता सध्याला खूप ट्रेंडिंगला आहे. जर तुम्ही लग्न समारंभात गेलात तर तुम्हाला जास्तीत जास्त महिलांकडे पोटली बॅग दिसतील. कारण लग्नामध्ये सुद्धा रिटर्न गिफ्ट वगैरे द्यायला सुद्धा पोटली बॅगचाच जे आहे महिला उपयोग करतात. काही गिफ्ट वगैरे द्यायला सुद्धा पोटली बॅगचाच उपयोग करतात. तर पोटली बॅग खूप स्टायलिश सुद्धा दिसते, शिवायला पण खूप सोपी आहे आणि 10-15 मिनिटात ती स्टिच करून होते. आणि त्याला जर तुम्ही जे हँडल आहेत ते मण्यांचं वगैरे लावलं तर ती खूप जास्त किमतीला सुद्धा विकली जाते. कारण तिची डिमांड खूप आहे. तुम्हाला जर लग्न समारंभातील ऑर्डर जर मिळाली तर तुम्हाला 50-100 पोटली बॅगची ऑर्डर सहज मिळून जाईल. आणि त्यासाठी तुम्हाला कापड यूज करायचा आहे जो पैठणी साडीचा कापड असतो तो स्पेशल सुद्धा येतो मीटरने विकायला, तो तुम्ही घेऊ शकता किंवा घरातल्या पैठणी साडीचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता ती पोटली बॅग बनवण्यासाठी. ती खूप स्टायलिश सुद्धा दिसते आणि मार्केटमध्ये जास्तीत जास्त विकली सुद्धा जाते. आणि जर तुम्ही त्याचं मार्केटिंग योग्य पद्धतीने केलं तर नक्कीच तुमच्या त्या बॅगला सुद्धा जास्त डिमांड येईल. आणि ऑनलाईन जर तुम्ही व्हिडिओज वगैरे बनवून टाकले इंस्टाग्रामवरती वगैरे किंवा यूट्यूबला चॅनल असेल तर यूट्यूबला, तर त्याच्यातून तुम्हाला ऑर्डरही नक्कीच मिळतील. कारण पोटली बॅगची डिमांड आता सध्या 2026मध्ये खूप ट्रेंडिंगला आहे. तर तुम्ही ती सुद्धा ट्राय करू शकता. त्याच्यानंतर आपली शेवटची आणि 5वी जी आहे बॅग ती आहे लॅपटॉप बॅग. जी लॅपटॉपची बॅग असते ती सुद्धा ऑफिसमध्ये जाणाऱ्यांसाठी खूप उपयोगी आहे आणि ती जास्तीत जास्त डिमांड त्याची शहरामध्ये असते. कारण गावाकडे कोणीही जास्त ती वापरत नाही. तर शहरामध्ये जर तुम्ही विकत असाल किंवा राहत असाल तर तुम्ही शहरामध्ये लॅपटॉप बॅगसुद्धा स्टिच करू शकता. कारण लॅपटॉप घरामध्ये जरी ठेवायचा असला तर त्याला सुरक्षित ठेवावा लागतो आणि त्याला जास्तीत जास्त जाड कापडाच्या पिशव्या किंवा ती बॅग्स हवी असते. तर तुम्ही त्यासुद्धा स्टिच करू शकता. आणि त्याच्यामध्ये जो कोणता तुम्ही कापड घ्याल त्यासाठी तुम्ही कुठलाही कापड घेऊ शकता. फक्त त्यामध्ये तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे. फॉर्म टाकल्याने त्याला जाडपणा येतो. आणि जर तिला तुम्ही वॉटरप्रूफ बनवू इच्छिता तर त्यामध्ये तुम्हाला कॅनव्हास कापड किंवा
त्यामध्ये तुम्ही पोतडी टाकू शकता आणि तिला वॉटरप्रूफ बनवू शकता, म्हणजे घरामध्ये वगैरे पाणी वगैरे जरी सांडलं तरी ते लॅपटॉपमध्ये जाणार नाही. तर या गोष्टीचं तुम्ही नक्कीच लक्षात घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही या 5 बॅग्स नक्कीच बनवू शकता आणि सेल करू शकता. याच्याने तुमचा बिझनेस जो आहे तो लवकरात लवकर ग्रो होईल, कारण या 5 बॅग्स आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि हा सगळा मी रिसर्च करून अभ्यास करूनच तुम्हाला सगळ्यांना सांगत आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला माझे जुने व्हिडिओ जे आधी मी पोस्ट केलेले होते बॅगविषयी वगैरे ते तुम्हाला आवडले असतील. तुमचे खूप प्रश्नसुद्धा येत आहेत मला. तर एका ताईची कमेंट होती की ताई, माझ्या वयानुसार मला मोबाईल चालवता येत नाही आणि समजणं पण आता सध्या खूप कठीण आहे. तर बऱ्याच माझ्या अशा मैत्रिणी आहेत, मी या आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अशा जर कोणी महिला असतील तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करावा, मला कमेंट करावी, तर मी त्यांच्या प्रोडक्टचं प्रमोशन करणार आहे. जर तुम्हाला करायचं असेल तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. मी तुमच्याशी नक्कीच संपर्क करेन आणि तुमच्या प्रोडक्टचं प्रमोशन नक्कीच करेन. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. काहीही शंका असले तर तुमची ही मैत्रीण तुमच्या शंकांचं निरसन करायला नक्कीच तयार आहे. तर नक्की विचारा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर. आणि ऑनलाईन एका ताईची कमेंट होती की ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीकडे बिझनेस केला तर चालतो का? तर नक्कीच चालतं. जर ऑफलाईन सुद्धा चांगला चालत असेल, म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या महिला गावातल्या वगैरे किंवा गावाच्या बाजूच्या तुमच्याकडून बॅग्स वगैरे विकत घेत असतील तर चांगलीच गोष्ट आहे. जर तुमचा ऑफलाईनच बिझनेस एवढा चांगला चालतोय तर ऑनलाईन तर नक्कीच चालेल, कारण तुमची क्वालिटी तशी असेल. तर नक्कीच तुम्ही जर ऑफलाईन करत असाल तर ऑनलाईन सुद्धा ट्राय करा. तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये सक्सेस नक्कीच मिळेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या या मैत्रिणींसाठी एक लाईक नक्कीच करा, कारण तुमच्यासाठी मी खूप रिसर्च करून हे सगळे टॉपिक्स शोधून आणत आहे तुमचा बिझनेस ग्रो करण्यासाठी. तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सबस्क्राईबमुळे सुद्धा तुमची ही मैत्रीण पुढे जाणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.